भाई ॲक्शन, ड्रग्ज, स्कॉर्पिओनचा लोगो आणि लोकेश कनकराजचं भन्नाट ब्रेन हाच आहे LCU. कारण इथं फक्त चित्रपट नाही तर एक फुल ऑन सिनेमॅटिक युनिव्हर्सचं ब्लू प्रिंट तयार होतंय. कैथीपासून सुरुवात विक्रमने एक लेवलअप केली आणि लिओने कन्फ्युजनचा बॉम्ब जरूर टाकला आहे, पण आता कुली जवळ आला आहे. आणि हां, अजूनही आपल्याला हे माहीत नाही की कुली हा LCUचा भाग आहे की नाही, पण आपण हा गेम ऑलरेडी लिओमध्ये खेळलाय. नाही रे म्हणत आपल्याला फुल ऑन कनेक्शन बघायला मिळालेच होतं आणि त्यामुळे आपण यावेळेला ऑलरेडी अलर्ट मोडवर आहोतच. सो गाईज बकल अप, कारण आपण पुन्हा एकदा LCUच्या रिकॅपबद्दल जाणून घेणार आहोत. तर LCU म्हणजेच लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स, याची सुरुवात होती कैथी या सिनेमासून, जो हा फक्त पहिला पिक्चर नाही तर या फुल ऑन युनिव्हर्सचं फाउंडेशन आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा पिक्चर परत एकदा रिकॅप जसा तुम्ही कराल ना, तसा तुम्हाला यामधले कनेक्शन्स अजून बारकाईने दिसायला चालू होतील. वेल, तर स्टोरी सेट होते ट्रीचे शहरापासून. इन्स्पेक्टर बेजॉय आणि त्याची टीम पकडते 900 किलो प्युअर कोकेन. आणि हा काही साधा माल नाहीये, तर बॅग्सवर आहे स्कॉर्पिओनचा सिम्बॉल. म्हणजेच हा माल अनबू आणि अडेकलम या दोन भावांच्या गँग्स आहे. आणि दोघेही पण भाऊ या रॅकेटचे एक फुल ऑन असे बिग प्लेअर आहेत. आणि ऑब्वियस आहे की त्यांचा माल पकडला गेला, त्यामुळे त्यांची आता पायाची आग आता मस्तकात गेलेली आहे. पण इथेच एक ट्विस्ट आहे. गँगमध्ये आहे एक मोल अझर, जो की पोलिसांना सगळी आतली माहिती लीक करतोय. आणि दुसऱ्या बाजूला पोलीस पार्टी करतात, कारण ऑफकोर्स एवढा मोठं ऑपरेशन त्यांनी यशस्वी केल्याचं ते पार्टी तर करतायत. पण त्यांच्या पार्टीमध्ये अजून एक मोठा मोल आहे, जो त्यांच्या ड्रिंक्समध्ये विष मिसळतो. आणि वेल, काही मिनिटातच सगळ्यांची हालत खालावते. खुनाच्या उलट्या, बेहोशी आणि वाचतो फक्त बेजॉय, कारण बेसिकली त्यांना अँटीबायोटिक घेतले असल्यामुळे तो दारू पितच नाही. आणि वेल, आता बेजॉयकडे फक्त 4-5 तासच राहिलेत आपल्या पूर्ण टीमला हॉस्पिटलला पोहोचवायला, पण तो स्वतः ड्रायव्हिंग करूच शकत नाही. त्यामुळे तो हेल्प मागतो जेलमधून रिलीज होणाऱ्या कैद्याला, म्हणजेच दिल्लीला. वेल, पण दिल्लीची एकच इच्छा असती, त्याला आपल्या मुलीला भेटायचं असतं आणि त्याच्या गावाला परत जायचं असतं. तो सुरुवातीला मदतीला नकार देतो, पण बेजॉय त्याला वचन देतो की तो मुलीची काळजी घेईल आणि तिचं ॲडमिशन त्याच स्कूलमध्ये करेल जिथं त्याची मुलगी शिकते. आणि मग दिल्ली ऑफकोर्स तयार होतो. आणि इथेच मिळतो आपल्याला आयकॉनिक बिर्याणी सीन, जो नंतर या फ्रँचायझीचा एक सिग्नेचर मुवमेंट पण झाला आहे. आणि वेल, मग सुरू होतो नॉन स्टॉप रोड मिशन. अडेकलमच्या गँग सतत हल्ला करत राहते. कधी लॉरीला आग लावायचा प्रयत्न, कधी गाड्यांना चारी बाजूनी घेरणं, कधी फुल ऑन गन फायर. पण दिल्ली आपल्या जबर ॲक्शनने सगळ्यांना थांबवतो. दरम्यान पोलीस स्टेशन मधला सीन पण आपल्याला एक काफी असा हॉट सीन बघायला मिळतो. म्हणजे तिथं नवीन ऑफिसर नेपोलियन आलेला आहे, काही कॉलेजचे स्टुडंटच फक्त. तेव्हा हे लोक स्टेशनला फोर्ट सारखं सील करून टाकतात. अनबू मागच्या बाजूने आत शिरायचा प्रयत्न जरूर करतो, पण हे लोक त्याला ओव्हरपॉवर करून त्याला खुर्चीला बांधून टाकतात. आणि मग येतो क्लायमॅक्स, जिथे दिल्लीच्या हाताला लागते मिनीगन, जिचा सेटअप ओव्हरऑल मूवीमध्ये आपल्याला काही ठिकाणी केलेला गेलेला दिसून जातो. वेल, नेपोलियन मॅन्युअल वाचून त्याला सांगते की कशी चालवायचं, आणि मग दिल्लीचं फुल ऑन अँगर बस होतं. गाड्या, गुंड, गडी सगळं उडवून टाकतो. आणि शेवटी पोलीसवाल्यांचे प्राण वाचतात. दिल्ली आपल्या मुलीला भेटतो, गावाला निघून जातो. आणि नेपोलियनला मिनीगन चालवल्याचं सगळं क्रेडिट मिळतं आणि तो गडी हिरो पण बनून जातो. पण अनबू आणि अडेकलमला त्यांचा माल परत मिळतच नाही. आणि बेजॉय, ज्याला वाटतं की आता सगळं सेटल झालंय, तोही आपल्या घरी परततो. पण त्याला कुठं माहीत असतं की हेच ॲक्च्युअली प्रॉब्लेमची फक्त सुरुवात आहे. कारण इथे आपल्याला बघायला मिळते विक्रमची स्टोरी, जी चालू होती चेन्नईच्या डार्क गलीमध्ये. अंडर कव्हर ऑफिसर प्रभंजन एका डेंजरस ड्रग कार्टलमध्ये घुसतो आणि ह्या कार्टलच्या गनी बॅगवर आपल्याला तो स्कॉर्पिओनचा सिम्बॉल मिळतो, जो आपण कैथीमध्ये पाहिला होता. आणि वेल, प्रभंजन पोलिसला एक्झॅक्ट लोकेशन देतो, बट काही मिनिटातच तिथं मास्क घातलेले मिस्टिरियस किलर्स येतात आणि त्याला ब्रुटली मारून पण टाकतात. आणि सीन कट होतो आणि स्टोरी गिअर चेंज करते कर्णनवर, ज्याला प्ले केलंय ऑफकोर्स कमल हसन, जो की दिसायला एकदम ड्रंक, केअरफ्री आणि एखादा मस्ती मूड मध्ये दिसतो. आणि अचानक ब्रॉड लाईट मध्ये त्याचं अपहरण केलं जातं. लोकांच्या क्राऊडमध्ये त्याला लिफ्ट करतात आणि पब्लिकली त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्याला मारून टाकतात. आणि वेल, इथे एंट्री होती अमरची, ब्लॅक स्क्वॉड नावाच्या सिक्रेट गव्हर्नमेंट युनिटचा लीडर, आणि ज्याचं मिशन आहे या मास्क घातलेल्या सिरियल किलर्सना पकडायचं, जे ऑलरेडी मारून गेले प्रभंजन, जो की कर्णनचा अडॉप्टेड सन होता, कर्णन स्वतः, आणि कैथीचा करप्ट नार्कोटिक्स ऑफिसर स्टीफन राज. आणि वेल, अमर कर्णनच्या लाईफ मध्ये डीप डाईव्ह करतो आणि काही स्ट्रेंज गोष्टी उघडतात, जसं की रोज गोल्फ खेळणं, लॅपटॉपवर काहीतरी काम, जिम सेशन्स आणि दर आठवड्याला एक प्रोस्टिट्यूट कडे जाणं. बट फिजिकली काहीच नाही, फक्त बाल्कनीमध्ये लपून कोणाची तरी गप्पा ऐकणं. आणि कर्णनच्या रूम मध्ये अमरला सापडतात एथ्रिओफिझमचे पॉकेट्स, ज्यानं कोकेन बनवायचं जे रॉ मटेरियल आहे. आणि वेल, ह्याचं एक बिग कंटेनर मिसिंग पण आहे आणि ते गायब झाल्यापासून हे सगळे मर्डर्स चालू झालेत. आणि क्लूज डिरेक्ट होतात लुंगी गँगकडं, जे सामान सप्लाय करतात संदनमला,
एक ब्रुटल गँग लीडर ज्याच्या 3 बायका आहेत, एक मोठी अशी फॅमिली आहे. हेवेलीच्या बेसमेंटमध्ये ज्यानं एक ड्रग लॅब पण चालू केले आणि संदनम हे ड्रगचं स्पेशल फॉर्म करतो आणि म्हणजे स्वतःकडे त्याचा एक स्पेशल फॉर्म आहे ज्याच्यामुळे त्याची ताकद मल्टिपल लेवल्सनी वाढती. बट त्याच्यावर ही एक बॉस आहे आणि तो म्हणजे रोलेक्स. तोच ॲक्च्युअल मास्टर माइंड ज्याला मिसिंग कंटेनर्स परत पाहिजेत आणि जर तरी नाही मिळालं तर संदनमच्या फॅमिलीचं काही खरं नाही. आणि अमरला असं कळतं की करप्ट पोलीस ऑफिसर्स आहेत ज्यात स्टीफन राज सुद्धा आहे जे संदनमला मदत करत होते. आणि वेल जे उरलेले 2 पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना मारायला जेव्हा किलर्स पोचतात तेव्हा अमर त्यापैकी एकाला पकडतो जो असतो कैथी बदला इन्स्पेक्टर बेजॉय. यस, इन्स्पेक्टर बेजॉय त्याला खुलासा करतो की जे ड्रग फ्री सोसायटी त्यांच्या स्वतःच्या रिव्हेंजसाठी हे सगळं करतायत. आणि थर्ड टार्गेट आहे रुद्रप्रताप ज्याच्या मुलीच्या लग्नात पर्सनल सिक्युरिटी देतोय संदनम. पण किलर्स तरीही रुद्राला उचलतातच आणि अमर चेस करताना शॉक होतो कारण त्यांचा लीडर त्यांना कळतो जो आहे कर्नन जो अजूनही जिवंत आहे. वेल फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला ड्रॉप होतं की कर्नन सिक्रेटली विक्रम आहे जो 1980s मध्ये ब्लॅक स्क्वॉडच्या पहिल्या टीमचा लीडर असतो ज्याला खोटं फसवून बाकीचे सगळे एजंट्स मारले जातात. 11 मधून फक्त 4 जण वाचली जातात आणि विक्रम ड्रंक डॅडचे ऍक्टिंग करतो आपलं रिअल मिशन हाईड करण्यासाठी, आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जे की फुल ऑन ड्रगचं नेटवर्कचं डिस्ट्रक्शन त्याला करायचं असतं यासाठी. आणि वेल अमर विक्रमला अरेस्ट तर करत नाही, उलट त्याच्या विचारांशी अग्री येऊन सगळं एव्हिडन्स डिस्ट्रॉय करतो. पण पोलीस चीफ होसे संदनमच्या साईडला आहे आणि तो वॉर्निंग देतो आणि विक्रमच्या बॉबनी संदनमची अख्खी लॅब तो उडवून टाकतो. पण संदनम ऍक्टफोर्स वाचतो आणि तो या रिव्हेंज मध्ये अमरच्या बायकोला पण मारून टाकतो. नाव अमर इज ऑफिशियली इन द विक्रम्स टीम जॉईन करतो. पण संदनम विक्रमच्या घरावर अटॅक करतो. पण तिथली मेड ही ऍक्च्युअल बॅक स्क्वॉड एजंट निघती आणि मल्टिपल एनिमीज ती डाऊन पण करते आणि विक्रम आपल्या नातूला सेव्ह करून एनिमीजना मिसिंग कंटेनरच्या हायडिंग स्पॉटवर घेऊन जातो. आणि फायनल बॅटल मध्ये विक्रमचे जुने कॉम्रेड्स पण त्याचे साथ देतात, त्याचा ड्रायव्हर आणि तो जिम फ्रेंड आणि जे आपलं बलिदान पण देतात ऑफकोर्स. मग विक्रम M2 ब्रॉनिंग मशीन गन्स काढून संदनमच्या गँगला लिटरली वाईप अप करतो आणि संदनमला सुद्धा हातात संपवतो. पण स्टोरी तर संपत नाही कारण रिअल गेम तर रोलेक्सच्या हातात आहे. पोस्ट क्रेडिट सीन मध्ये रोलेक्स ऑफकोर्स सूर्या ज्याच्या गळ्यावर बिच्छूचा टॅटू आहे, मनात भाई डेंजरस तो जी त्याची एंट्री जी LCU मध्ये दाखवली होती ना बायसा, आजपर्यंत सूर्याची एंट्री आजपर्यंत कधी एवढी दिसली नसेल. जो तिथे एका माणसाला पण मारतो जिथे आपल्याला कैथी मधले अनबू आणि एडिक्लेम पण दिसतात आणि तिथंच आपल्याला दिसतं की ह्या सगळ्यांमध्ये विक्रम सुद्धा लपून रोलेक्सला ऑब्झर्व करतोय. वेल तर यानंतर आपल्या या न्यूजचा बघायला मिळाला लिओ. आय मीन कैथीनं असं एक फाउंडेशन टाकलेलं होतं ज्याच्यावर विक्रमने पूर्ण असं एक हाईप जी वाढवलेली होती ना ती लिओला जाईन कुठेतरी लिओ त्या मूवीला एवढा जस्टिस करू शकला नाही त्या हाईपला, असं माझं तरी पर्सनली म्हणणं आहे. बोलायचं झालं तर हिमाचल प्रदेशचं स्नो कवर्ड थिओंडाम हे गाव ज्याच्या सकाळी मिस्ट अजून हवेत आहेत, सूर्य हळूहळू वर उगवतोय आणि त्या शांत वाईमध्ये एक कोझी बेकरी चालवतोय पार्थिबन. गावात सगळ्यांना पार्थिव म्हणून तर फेमस आहे ज्याची वाईफ आहे, सत्या 2 पोर आहेत त्याला आणि ॲनिमल्सवर त्याचं खूप प्रेम आहे. आणि गावात तर फक्त एक बेकर नाही तर वन्यजीवांचा सेव्हियर म्हणून पण काम करतो. आणि एका दिवशी गावाजवळच्या जंगलातून एक वाईल्ड हायना गावात शिरतो आणि गावकरी पॅनिक मोडमध्ये जातात. पण पार्थिव स्वतः पुढे जाऊन रेस्क घेऊन हायनाला बेहोश करून त्याला कॅप्चर करतो. आणि वेल त्याचे व्हिडिओही काही व्हायरल होतात. पण सेम एनिमीला गावातल्या त्याच्या कॅफेवर काही आर्म्ड गुन्स अटॅक करतात आणि ऑफकोर्स ते त्या पार्थीच्या पोरांनाही ते अटॅक करतात त्याच्या अंगावर. आणि हे पाहून पार्थी थांबत नाही, तो फाईटच्या मोडमध्ये जातो आणि त्यांना असं मारतो की हे फुटेज फक्त गाव नाही तर अख्खा देश हादरतो. आणि वेल सोशल मीडिया न्यूज चॅनल्स एव्हरीथिंग आहे त्याच्याच व्हिडिओमध्ये सगळीकडे व्हायरल होता. आणि त्याचे हे फुटेज पाहून साऊथ इंडियाचा बिग टाइम ड्रग लॉर्ड अँथनी दास आणि त्याचा भाऊ हॅरल्ड हे दोघं शॉक होतात कारण स्क्रीनवरचा माणूस त्यांना खूप फॅमिलियर वाटतो. ते खात्रीनं म्हणतात की हा पार्थी नाही, हा लिओ दास आहे, अँथनी दासचा मुलगा जो 20 वर्षापूर्वी एका रात्री लोकांना असं वाटतं की तो मरून गेलाय पण तो जिवंत आहे. आणि वेल फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला कळतं की अँथनी दास आणि त्याची मुलगी अलिसा आणि त्याचा नेफ्यू हेराल्ड यांनी हे सगळं उभं केलेलं एक ड्रग एम्पायर आहे. अलिसा सुद्धा त्यांना बिझनेसमध्ये मदतच करू शकते असती. पण एका रात्री इंटरनल बेट्रेल होतं आणि गन फाईट एक्सपोजर्स आणि एका बर्निंग ड्रग फॅक्टरीमध्ये अलिसा सुद्धा मरती आणि लिओसवर सुद्धाही गोळ्या चालल्या जातात. पण तो त्या रात्री गायब होतो आणि प्रेझेंटमध्ये पार्थी रिपीट करतो की आय एम नॉट लिओ. पण त्याच्या फाईट स्टाईल, वेपन हँडलिंग आणि एनिमीज समोरचं त्याचं पोकर फेस एक वेगळी स्टोरी सांगत असते.
आणि वेल अँथनी हिमाचलला येतो, पार्थीच्या फॅमिलीवर प्रेशर टाकतो, त्याचा पास लीक करतो आणि पार्थीचा मुलगा सिद्धार्थला तो किडनॅप करतो. आणि वेल इथे सुरू होती माउंटन्सच्या व्हॅलीमधून एक ट्विस्टेड रोडवर एक डेडली जेस, जिथं पार्थी स्वतः वन मॅन आर्मी बरोबर अख्खी गँग वाईप अप करतो. अँड इट वॉज अ सिनेमा. हा थोडा VFX वर खाली होतं, पण भाई जो मजा हा सीन देतो ना भाई साहब, एकदम कडक. पण गेम अजून संपलेला नसो. हॅरल्डने पार्थीच्या मुलाला घेऊन तो त्याच्या फॅक्टरीमध्ये गेलेला असतो, जिथं पार्थी पण प्युअर व्हायलेट मीन्स बोर्डमध्ये जातो. हॅरल्डला संपवतो आणि उरलेल्या सगळ्यांनाही संपवतो आणि त्याच्या पोराला सांगतो की ओके आय एम इज लिओ. पण तो त्याचा पास्ट होता आणि तो आता पास्ट म्हणून तो मूव ऑन झालाय आणि आता तो फक्त पार्थी म्हणूनच सगळीकडे राहतोय. आणि वेल इथं आपल्याला मूवी संपलेला दाखवलाय, पण आपल्याला कळतं की पार्थीला एक कॉल येतो विक्रमचा, जो त्याला म्हणतो की फक्त एक ड्रग फॅक्टरी उघडून काय होतं, कारण देशात अजून असे बऱ्याच ड्रग फॅक्टरी आहेत. आणि वेल दॅट्स द एंड ऑफ लिओ. वेल तर हेच LCUचे 3 चॅप्टर होते, ज्याच्यापर्यंत आपल्याला आतापर्यंत माहिती कळालेली आहे. पण मेन क्वेश्चन हा आहे की काय कुली हा LCUचा भाग आहे का नाही. लोकेश तर नाही म्हणतोय, पण भाई लिओमध्ये पण तो असंच बोलून आपल्याला सरप्राईज दिलं होतं. इमॅजिन रजनीकांत, आमिर खान, नागार्जुन सारखे ॲक्टर्स या युनिव्हर्समध्ये आपल्याला दिसतील आणि असा चान्स लोकेश सोडेल का, तर खरं सांगायचं तर काहीच सांगता येत नाही. पण लोकेश मला तर वाटतं असं काही चान्स सोडणार नाही. वेल आता आपल्याला जास्त दिवस काय बघायला लागणार नाही, कारण आपल्याला 1-2 दिवसात या गोष्टीचं उत्तर कळेलच. पण जर तोपर्यंत तुम्हाला हा रिकॅप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर मी काही मिस केलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि वेल आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, परंतु तोपर्यंत बघत राहा वाईल्ड वाईन SJTV.